वाढती महागाई, इंधन दरवाढी विरोधात कोल्हापुरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेलं हे आंदोलन कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोंडावर हात ठेवून सरकारचा निषेध मूक आंदोलन करून केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर आणि त्याचबरोबर कडधान्यांचेही दर गेल्या 10 वर्षात वाढलेले आहेत. हे दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेत. तसेच वाढती महागाई सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणारी असून याचाच निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मंगळवारी करण्यात आला. कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आर.के. पवार यांच्या नेतृत्वाखाली आज वाढती महागाई, केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर आज वरवंटा फिरवत आहे. मध्यमवर्गीय, गरीब, झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस आज या महागाईमुळे हैराण झालेला आहे. पंतप्रधान एका बाजूला महागाईवर बोलतात आणि परदेशी दौरे करतात. एका बाजूला म्हणतात सोनं घेऊ नका. सोनं काय, गहू सुद्धा घेण्याची ऐपत आज सर्वसामान्य माणसांची राहिलेली नाही. आज देशातला 40% नागरिक हा अर्धपोटी उपाशी राहून आपलं जीवन जगत आहे. म्हणून आज आम्ही मूक मोर्चा या ठिकाणी एवढ्यासाठीच काढलेला आहे, कारण मी आंदोलनं केली, वरडावरडी केली, पण या सरकारला काहीच कळत नाही. 3 माकडांची अवस्था या सरकारची झालेली आहे. एक म्हणते मला काय ऐकू येत नाही, एक म्हणते मला काही दिसत नाही, आणि एक म्हणते मला काही बोलता येत नाही. अशा अवस्थेमध्ये हे सरकार पोचलेलं आहे. त्यामुळं आज आम्ही शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हे मूक आंदोलन या ठिकाणी करून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन देणार आहे की केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं किमान सामान्य माणूस अन्न, वस्त्र, निवारा इथपर्यंत त्याच्या गरजा भागाव्यात, इतकी महागाई यांनी कमीत कमी आटोक्यामध्ये ठेवावी अशी आमची सरकारला मागणी आहे. आणि सरकारनं डिझेल आणि पेट्रोलचे दर जे वाढवण्याचा धंदा चालू केलेला आहे, खरं म्हणजे सरकारनं जे 50% टॅक्स सरकार स्वतः घेतंय त्या टॅक्समधले कमी करावेत. जनतेला कुठलीही तोशीस लागता कामा नये याची दक्षता घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निषेध व्यक्त करत मूक आंदोलन कोल्हापुरात केलं. यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आलं. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.